माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीसमोर करण्यात आलेला हेमाडपंथी देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतो। मागील 40 वर्षापासून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत करण्यात येतं। महालक्ष्मीसमोर दरवर्षी विविध सजावट देखावे सादर करण्यात येतात, त्या माध्यमातून समाज प्रबोधन देखील करण्यात येतं। यंदाच्या वर्षी भगवान शंकराचं हेमाडपंथी स्वरूपातील मंदिराची सजावट करण्यात आली। ही सजावट पाहण्यासाठी लक्ष्मीविष्णू चाळसह सोलापूर शहरातील अनेक नागरिक दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत। महालक्ष्मीसमोर श्रावणी सोमवार, महादेवाचं मंदिर, शिवरायांचे गड किल्ले, 18 पगड जातींचे 12 बलुतेदार यांचा देखावा, पंढरपूरची वारी यासह विविध देखावे सादर केले। महालक्ष्मीसमोर करण्यात येणारी संपूर्ण सजावट ही कोल्हे कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मिळून करतात। बाहेरील एकही कारागीर वापरला जात नाही, अशी माहिती माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांनी दिली। आज आमच्या घरी महालक्ष्मीचे पूजन झाले। त्या पूजनामध्ये ह्या वर्षी आज 40 वर्ष झाले हे आम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळं करतो। तर ह्या वर्षी हेमाडपंथीचं देऊळ असं हे केलेलं आहे। मागच्या वर्षी महादेवाचं मंदिर केलं, त्याच्या अगोदर गोकुळ केलं होतं, त्याच्यानंतर हे कैलास पर्वत केला, त्यानंतर हिमालय पर्वत 1 वर्ष केलं आणि सगळं गाई वणी असं शेतकरी लोकांचं डेकोरेशन केलं होतं आणि ते 12 बलुते लोक त्यांचं एकदा केलं होतं। माळकरी लोकांसाठी विठ्ठलाचं मंदिर विठ्ठल ठेवून त्याच्यापुढं माळकरी दिंडी चाललेलं हे दृश्य केलेलं होतं। तर ह्या आज 40 वर्ष झालं आम्ही वेगवेगळं करून आणि आनंदाने अगदी सुख समाधान आहे आम्हाला याच्यापासून, त्यामुळं आम्हाला उत्साह येतो फार महालक्ष्मीचा।